या सर्वांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या या भव्य दुसऱ्या पर्वामध्ये या 5व्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अगदी नॉकआउटच्या मॅचेसना सुरुवात झालेली आपण पाहिली। आता इथून पुढे सुपर 4 ची तिकीट कन्फर्म करण्यासाठीची मॅच पाहायला मिळेल। पहिलीच मॅच मैदानावरती खेळली जाते। एका बाजूला टीम जंजिरा पॉइंट मुरुड खाराम बोली संघ पाहायला मिळेल, त्यांच्या विपक्षामध्ये एसडी ग्रुप चेंडरे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एक इम्पॉर्टंट मॅचचा पहिला डाव आणि इथे सामना सुरू होण्यापूर्वी पारितोषिक आलेलं आहे। सन्माननीय राकेश चव्हाण यांच्यातर्फे विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज। आणि हर्षल, हा उपांत्य फेरीचा पहिला सामना। चलिए दोस्तों, पहली गेंद का किया है स्वागत, स्वैग से करेंगे स्वागत। फहद के बल्ले से पहली गेंद पर आता हुआ ये करारा सिक्सर। काय फटका खेळला, वेट अँड वॉच, शेवटपर्यंत नजर कायम ठेवली आणि तदनंतर मात्र आपल्या क्लासिकल अंदाजामध्ये पहिल्याच बॉलला सुरुवातीलाच मात्र षटकार ठोकला। नजारा, हालांकि कैच भी लपक सकते थे मगर उन्होंने अंतिम क्षणों पर बॉडी बैलेंस करते हुए उस गेंद को टैप किया और सीमा रेखा के पहले ही रोकने में कामयाब रहे। और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। और हर्षल, यहाँ पे मिला है फहद कलबस्कर को एक जीवनदान। अगर ऐसा मैं कहूँगा तो गलत नहीं होगा, क्योंकि डीप मिड विकेट में ये कैच भी हो सकता था। यासीन सर, दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना माफ करा, खेळाडूंना कौतुक करण्यासाठी पुनीत सेठ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी पुनीत सेठ यांचं, त्याचप्रमाणे रायगड टाइम्सचे संपादक सन्मान्य राजनजी वेलकर साहेब यांचं, त्याचप्रमाणे सन्मान्य मोहनजी जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। ओव्हर टू कॉम्बॉक्स। ज्या वेळेला आपण पाहिलं ना, झेल हवेमध्ये उडाला होता, शेवटपर्यंत जज करत असताना त्यांना बॉलकडे नजर ठेवली कायम, पण शेवटच्या क्षणी जर बाउंड्री लाईनचा विचार केला असताना तर झेल होऊ शकला असता, पण हरकत नाहीये। धावा थांबवला, टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती। पुढचा बॉल ओहो, इस मरतबा फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद थी मगर ढीले हाथों के साथ शीत परिचित अंदाज के साथ उस गेंद को खेल दिया था कवर क्षेत्र पर, और डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से यहाँ पे मिला फहद को 1 रन। फहद जो कि मुरुड तहसील से ननगांव गांव से आते हैं, और उनके साथी बल्लेबाज हुसैन टाके जो कि मुरुड तहसील से शिगरा गांव से बिलोंग करते हैं। पहली मरतबा स्ट्राइकिंग इन पर अंपायर से गार्ड लेते हुए। हुसेन महत्वाचा खेळाडू आहे, ज्याची चर्चा संपूर्ण रायगडभर किंवा आता महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते। ज्यानं अगदी मुरुड तालुक्यातून येत असताना शिगरे गावाच्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडलं ना, तो हुसेन टाके मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला पाहायला मिळते। या मॅच मधील पहिला बॉल फेस करेल, 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर सुमेध पत्रे आणि मुख्य मंचावरती सन्मान्य आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते पुनीत शेठ, त्याचप्रमाणे सन्मान्य राजनजी वेलकर साहेब, सन्माननीय मोहनजी जाधव साहेब आदी मान्यवरांचं यथोचित स्वागत या निमित्ताने केलं जात आहे। सर्व मान्यवरांचं पुनश्च स्वागत करतो। ओव्हर टू कॉम्बॉक्स। हमारी बाई और देखिए बहुत सारे क्रिकेट के दीवाने और उनके फैन, उनके फॉलोवर्स बैठे हैं। जैसे ही एक गेंद बिंदी आई, वहां से तालियों की गड़गड़ाहट और सीटियों का आवाज यहाँ पे सुनाई दे रहा है। पहली गेंद का सामना कर रहे थे हुसैन टाके, बड़े स्ट्रोक में तब्दील करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। 9 रन स्कोर कार्ड पर। महत्वाचा गोलंदाज सुमेध पत्रेला कमबॅक मिळवायचा। 9 धावा धावफलकावरती आला। पॉवर प्लेचं षटक आहे, आतापर्यंत पॉवरफुल बॅटिंग राहिली आहे। या आधीचा पॉवरफुल बॉल होता, हुसेनला थांबवलंय। तदनंतरचा पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे, कीपर आहे, संघर्ष चांगला झाला, फिल्डिंग चांगली झाली आहे। डॉट बॉल अजून एक फेकला गेला, हुसेन टाकेला थांबवलंय, शांत केलंय, त्याला अगदी एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय। सुमेध पत्रेनं प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते। लास्ट ईयर इसी बल्लेबाज के बल्ले से सबसे ज्यादा आधे शतक हमें देखने को मिले थे। उसी के साथ साथ एक ओवर में यानी 6 गेंदों में लगातार 6 छक्के लगाने का कारनामा भी अंजाम दिया है। ये लीजिए, ये गेंद आई उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में 6 रन के लिए। इस के सहायता से खुला है खाता हुसैन टाके का।
आपण म्हणतो ना हुसेननं पहिले 2 डॉट बॉल खेळले जरूर, पण एकच मारला ना तो मजबूत मारला. अव्वल दर्जाचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. या षटकाची सुरुवात षटकारानं झाली, या षटकाची सांगता षटकारानं झाली आहे. सुमेध पत्रे थोडा महागडा दिसायला लागला. सुमेधचा दुपारच्या सत्राचा वेग आठवला ना तर त्याची अचूकता, त्याची भेदकता पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली होती, पण आता थोडं कमी पडताना आपण पाहतोय. फहद असेल त्याचबरोबर हुसेन असेल, ते दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतात. मागील मॅचमध्ये अगदी 80हून अधिक धावांची पार्टनरशिप या 2 बॅटरने जोडली होती. हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाच्या क्षणी ज्या वेळेला नॉकआउटच्या मॅचेस आहेत, जिकडे टीमला आवश्यकता, त्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी जाणले जाणारे हे दोन्ही बॅटर अगदी मुरुड तालुक्याला बिलॉंग करतात. सातत्यानं बरंचसं क्रिकेट मुरुड तालुक्यासाठी या दोघांनी साथीने खेळले आणि आजही मात्र आपण जर पाहिलं तर जंजिरा पॉईंट, मुरुड खारांबोली या टीमसाठी सुद्धा मैदानावरती आलेत. 15 वरती एकही विकेट नाही आहे. दूसरा षटक. इसी बीच नए गेंदबाज आए हैं तेजस काटकर, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा. 5 ओवर का ये मुकाबला एसडी ग्रुप चेंड्रे गोंधलपाड़ा बनाम जंजीरा पॉइंट मुरुड खारंबोली, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष. पहला क्वार्टर फाइनल का ये मुकाबला है. यहाँ से भी किसी भी हालत में जीतना है, हारना नहीं है. इसी ईर्ष्या के साथ और इसी आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करने के लिए. तो जी हाँ, इस मरतबा देखिए नटराज पोस्ट तो बनाई है और खाली क्षेत्र में खेल दिया है उसे. नो मैंस लैंड में गेंद ने टप्पा खाया. 1 बाउंस गेंद लॉन्ग लेग और फाइन लेग के बीचों बीच 4 रन के लिए. आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण भारताचा. यस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फहदची जशी बॅट बोलतीये ना, आता पूर्णपणे जंजिरा पॉईंट खारांबोली या संघाचा सुद्धा आनंद तेवढासा गगनात मावणार नाहीये, कारण की खूप साऱ्या धावा येताना पाहायला मिळतात. स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळत असताना फहद आपण पाहतोय. तेजस काटकरचं सुद्धा स्वागत केलंय आपल्या अनोख्या स्वॅग मध्ये चौकारानं. इंडियन टीम का सेलिब्रेशन, सभी के चेहरे पे हंसी खुशी नजर आती हुई, और इस माहौल के लिए बहुत मेहनत की है. और इसी बीच मैदान पर भी एक खूबसूरत डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद. 4 रन. कहते हैं बैठक, प्रॉपर बैठक मारी है उन्होंने. हालांकि खुद बैठ गए मगर गेंद को भेज दिया था सीमा रेखा के बाहर. स्वतःचा फटका मारल्यानंतर त्या खेळपट्टीवरती बसून पाहण्याचा आनंदच वेगळा आहे. आणि होय, जसा फटका खेळला, बसले, शेवटपर्यंत पाहत राहिले आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा गेला. 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. बैक टू बैक 2 चौके आने के बाद यहाँ पे देखिए गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया. हो बाल बाल बच गए हैं, बाल की खाल निकाल दी. यहाँ पे दिलों की धड़कनें यहां से बहुत तेज हो चुकी थी. जंजीरा पॉइंट मुरुड खारांबोली के उनके जो टीम के ओनर है आसिफ दांडेकर की. निश्चितपणे पहा, म्हणजे विकेट पाहिजे, मग ती कोणाची असो, कारण की तिकडे आपण जर पाहिलं तर एसटी रक्षकाने प्रयत्न खूप सारे शर्तीचे केले, डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला. जसा तेजस काटकरकडे बॉल आला त्यानं तिकडे नॉन स्ट्राईक एंडला हिट करण्याचा प्रयत्न केला, कारण की हे 2 बॅटर शेवटपर्यंत उभे राहिले तर धावांचा रतीपच पाहायला मिळणार. आणि म्हणूनच कोणी विकेटच्या शोधामध्ये बॉलिंग करत असताना टीम एसजी ग्रुप आपण पाहतोय. समोरचा बॉल, मोठा फटका खेळलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला, मोठा आणि स्ट्रॉंग. फहदच्या बॅट मधून हवाई हल्ला. देखिए पहली 2 गेंदों पर आए 2 चौके, उसके बाद जो जीवन दान मिला था वहां पे 2 रन मुकम्मल कर लिए, और उसी के साथ जैसे ही यहाँ पे मौका मिला उसे हवाई सफर करवाई गेंद को और छक्का वसूल किया है. मगर हर्षल यहाँ पे ये बात नोटिस करनी होगी, एक है एक्सपीरियंस खिलाड़ी फहद कलबस्कर, मैन फ्रॉम नांदगांव, और उनके साथ सलामी बल्लेबाज के रूप में युवा खिलाड़ी जिनके पास एक्सपीरियंस नहीं है मगर प्रतिभावान और प्रतिभा संपन्न ये खिलाड़ी है हुसैन टाके.
तेजस काटकरच्या अगेन्स्ट आक्रमण चढवले जातात. तेजसकडून या अपेक्षा नाही आहेत, पण तसं काहीतरी घडतंय. हो, यावेळेला कमबॅक करायचं होतं. बॉल चांगला फेकला, अति वेगाचं चेंडू पाहायला मिळतं. कीपर मिस झाले, पण थर्डमॅनचं बॅकअप चांगलं मिळतं. अगदी तळेखर गावाला बिलॉंग करणार अजून एक सुपरस्टार मिळाला. सर्वाधिक यंग टॅलेंटेड खेळाडूमध्ये ज्याची वर्णी लागली, अगदी मुरुड तालुक्याचं क्रिकेट ज्यानं सातत्यपूर्ण चांगलं केलंय. मागील हंगामापासून तेजस काटकर या नावाचा ब्रँड बनवण्यासाठी तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, आणि आज मात्र थोडा का होईना महागडा ठरतोय, पण तो कमबॅकच्या दिशेनं सुद्धा वाटचाल करतोय. 31 वरती एकही बॅटर आउट झाला नाहीये. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल. तेजस फिर से एक बार, ओहो, तेजस ने बहुत ही अच्छा कमबैक किया है. कमाल की गेंदबाजी. अंतिम 2 गेंदें यहाँ पे बिंदी करते हुए तेजस ने भी अपना दमखम दिखाया है. पहले ओवर में आए थे 15 रन और दूसरे ओवर में खर्च किए हैं तेजस ने 16 रन. कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 31 रन विदाउट लॉस. यस, विकेट इम्पॉर्टंट आहे, आणि ती विकेट अगदी आपण जर पाहिलं तर बचावत असताना हुसेन टाके, त्याच्यासोबत आपण पाहिलं तर फहद आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही बॅटर जे आहेत ना खूप सारे महत्त्वाचे राहतील, पण इथून पुढे या मॅचची सिच्युएशन टर्न करणारी ही ओव्हर असेल का, हेही आपल्याला पाहावं लागेल. किंबहुना आपण जर पाहिलं तर SD ग्रुप चेडेरे गोंधळपाडा या टीमसाठी या मॅचमध्ये कमबॅक मिळवणारी ही ओव्हर असेल का, कारण की ओव्हर असेल चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय, जिकडे आता जर इथे 10 धावा बनवून दिल्या नाही तर या मॅचमध्ये पलटवारी होऊ शकतो बॉलिंग करणाऱ्या टीमचा. पण या ओव्हरमध्ये जर 10हून अधिक धावा बनल्या तर जो जंजिरा पॉईंट मुरुड खारांबोली संघ ज्या फ्लोनी चाललाय, ज्या वेगानं पुढे चाललाय ना, मग त्यांना अडवणं किंबहुना त्यांना थांबवणं थोड्या अंशी कठीण म्हणून जाईल, आणि ते मात्र करावं लागेल. स्वतःला सिद्ध करायचं आहे. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा स्वतःवरती विश्वास दाखवत असताना सुमेध पत्रे या महत्त्वाच्या षटकासाठी मात्र तिकडे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते. और क्यों नहीं, क्योंकि वो खुद टीम के कैप्टन हैं. सारी जिम्मेदारी, यानी मैं कहूंगा कि सबसे ज्यादा बड़ी जिम्मेदारी उन्होंने अपने कंधों पर लेने की कोशिश की है, और ये सराहना करने वाली बात है, क्योंकि तीसरा ओवर बहुत ही क्रूशल, बहुत ही इंपॉर्टेंट होता है दोनों भी टीमों के लिए. इस ओवर में अगर 10 रन नहीं बनेंगे तो -5 होंगे, और 10 रन बनते हैं तो +5 होंगे. ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, और उसी के साथ बहुत ही खूबसूरती के साथ पिकअप शॉट हमें देखने को मिला, मगर डीप में स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे. बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. 32 रन स्कोर कार्ड पर. यस, आपण पाहतो हुसेनला माहिती आहे सिंगल आली तरी खूप काही आहे, कारण की फहदच्या बॅटमधून धावा येतात. मागील मॅचमध्ये सुद्धा त्यानं अगदी वादळी खेळ केला होता, आणि आताही सुद्धा तो मात्र रंगात आला, आणि त्याच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 25 धावांचा वादळी खेळ झालाय. टीम 32 आकड्यावरती पोहोचली आहे. पर या षटकावरती जास्तीचं लक्ष आहे. 1 धाव तर आली आहे. इथून पुढे आपण जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये 9 धावा अजूनही बनवायच्यात या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. सुमेध, और इसी बीच सर्वेश मात्रे इनकी तरफ से सुमेध के लिए सुनहरा मौका. अगर विकेट हैट्रिक अपने नाम करते हैं तो उन्हें 3000 रुपए का इनाम देकर नवाजा जाएगा. जी हाँ, RC राकेश चौहान साहब की तरफ से 4000 रुपए का इनाम विकेट टेकर अर्थात हैट्रिक टेकर गेंदबाज को. और ये राकेश चौहान इनकी तरफ से आया हुआ जो एक सुनहरा मौका है वो हर गेंदबाज के लिए हो सकता है. 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब तक हर्षल 2 ही रन बने हैं. यावेळीचा खोलातला बॉल स्ट्रोक चांगला खेळलाय. बॉल मिड ऑफ मधून प्रस्थान झाला. बॉल लॉंग ऑफला निघाला. फिल्डर तिकडे आले. एकच जाव मिळतीये. आता मॅच मध्ये ट्विस्ट येईल. आता मॅच मध्ये रंगत येईल. किंबहुना समालोचन कक्षाच्या अगदी डाव्या साईडला असलेल्या आपल्या त्या पूर्णपणे गॅलरीकडून आवाजही येईल, कारण की तिकडे मनोबल वाढले गोलंदाजाचं. सुमेध पत्रेने या मॅच मध्ये पलटवार आणलाय. अभी भी 3 गेंदें आना बाकी. 3 गेंदों में अगर 7 रन नहीं बनेंगे तो फिर बल्लेबाजों की शामत आ सकती है, या टीम के ऊपर बहुत बड़ा संकट हमें नजर आता हुआ. मगर उसी बीच यहाँ पे गेंदबाज देखिए, इसे कहते हैं कमबैक, और इसे कहते हैं आत्मविश्वास. कॉन्फिडेंस से लबालब भरे हुए ये गेंदबाज सुमेध पत्रे ने पहली 3 गेंदों में बल्लेबाजों को खामोश रखा है. मात्र 3 ही रन पर संतोष करने पर मजबूर कर दिया है. क्या अंतिम 3 गेंदों के ऊपर 7 रन आएंगे? सवाल निशान जरूर है. क्या लगता है हर्षल, आपको 7 रन आ सकते हैं? सुमेध ज्या फ्लोनं गोलंदाजी करतोय ना, त्यानं मात्र कॉन्फिडन्स वाढवलाय. फहद सारख्या खेळाडूला थांबवले, पण कितपत शांत ठेवलं जाईल. डीप एस्ट्रा कव्हर, डीप बॅकवर्ड पॉइंट, दोन्ही
अगदी गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. पहा काय घडलंय. अजून एक सिंगल स्कोर कट वरती जोडली जाते. या धावगतीने आपण जर पाहिलं तर एक धावेनं का होईना धावगती पुढे चालली आहे, पण ही ओव्हर नाहीये त्या स्थितीची सिंगलच्या, कारण की ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. आता 2 बॉलमध्ये जर 6 धावा आल्या नाही ना तर या मॅचची सिच्युएशन पूर्ण टर्न करेल. देखिए जैसे ही एक रन आया, तालियों की गड़गड़ाहट, सीटियों का आवाज. ओह, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया था. फुलर लेंथ थी, उसे कारपेट के सहारे ऑफ ड्राइव में तब्दील तो किया है, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ और डीप कवर की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग. मिलेगा मात्र 1 ही रन, यानी पहली 5 गेंदों में आए हैं मात्र 5 रन. क्या अंतिम गेंद के ऊपर छक्का आएगा? आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये 1 ओव्हर किंवा 1 बॉल मॅचची सिच्युएशन टर्न करण्यासाठी खूप होतो, आणि यदा कदाचित मॅचची सिच्युएशन टर्न करणारी ही ओव्हर असावी. 36 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. महत्वाचा बॉल सुमेध पत्रेकडे हाताळतील. 5 धावा बनवायच्या तर 5 धावा वाढतील किंवा मग मायनस होतील, आणि तिकडे फहद त्याच्यासाठी सुद्धा सज्ज झालेत. दौड़ पड़े हैं सुमेध पत्रे. ओहो हो, क्या हुआ है? वाइड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त यॉर्कर. तालियों की गूंज, तालियों की गड़गड़ाहट. यहां पे देखिए क्या हुआ है, उलटफेर. पहले ओवर में आए थे 15 रन, दूसरे ओवर में आए थे 16 रन. इस औसत से अगर रन बनते तो तकरीबन 75 या 80 रन आसानी के साथ बन सकते थे, मगर यहां से रिवर्स गियर, क्योंकि अब होंगे 5 रन माइनस. अब कैलकुलेशन करके हमारे गुणलेखक जी हमें बताएंगे कि रनों की संख्या कितनी. जी हां, 31 रन स्कोर कार्ड पर रहेंगे, यानी तकरीबन ये ओवर होगा मेडन, अगर मैं ऐसा कहूं तो गलत नहीं होगा. येस, कारण की त्या 5 सिंगल आल्या होत्या आणि त्या 5 धावा जिकडे मात्र मायनस झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. होय, मला अलिबाग एक्सप्रेस या नावानं का संबोधलं गेलं, अगदी अलिबाग तालुक्यातून एक छोट्याशा थळ गावातून मी आलो आणि माझ्या नावाची आणि त्याच वेळेला माझ्या गावाची दखल या संपूर्ण महाराष्ट्रानं का घेतली, तर अशा पद्धतीची गोलंदाजी माझ्याकडे आहे. या थाटणीचे टप्पे माझ्याकडे आहेत, आणि किंबहुना त्याचं ज्वलंत उदाहरण आज सुमेध पत्रेनं या स्पर्धेमध्ये दाखवलंय. सर्वेश मात्रे इनकी तरफ से इस ओवर के लिए 1000 रुपए का नकद इनामी राशि आ चुकी है. बहुत बहुत अभिनंदन. 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. क्या कमाल का 50-50 ओवर रहा है गेंदबाजी करने वाली टीम के लिए. एसडी ग्रुप चेंड्रे गोंदलपाड़ा टीम के ओनर बहुत ही खुश होंगे, सुशांत जी फड़सनकर. इस बीच नए गेंदबाज आए हैं सार्थक. जी हां, ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद, थोड़ी सी विड्थ मिली और उसे खेला है सीधा स्टेडियम के बाहर 6 रन के लिए. थकताना मागे फिरता पुन्हा नव्यानं उभा राहतो ना, त्याचं नाव हुसेन टाके. या आधी काय झालं त्याचं सगळ्या काही गोष्टी विसरून तो मैदानाच्या आतमध्ये सार्थक जसा गोलंदाजी आलाय त्याच्या पहिल्याच बॉलवरती भव्य षटकार आलाय. 6 धावा आला. टीमची धावसंख्या 37 आकड्यावरती. एकही विकेट गेली नाहीये ना, ही जमाची बाब आहे. जंजिरा पॉइंट खारांबोली मुरुड या टीमसाठी. कभी धूप कभी छाया, यही है इस खेल की माया. ओहो, ये क्या किया है, बैडमिंटन स्ट्रोक, मगर डीप कवर में फील्डर तैनात, और फील्डर कहां छोड़ने वाले थे. शानदार कैच, और इसी के साथ हुसैन को जाना पड़ेगा मैदान से बाहर. फर्स्ट विकेट डाउन. हुसैन टाके बैक टू द पेविलियन. अप्रतिम दर्जाचा बॉल. हा सेलिब्रेशन सांगून जाईल या मॅच मधील सर्वाधिक इम्पॉर्टंट विकेट होती. हुसेन टाके मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल मध्ये 15 धावांचा वादळी खेळ त्यानं केला. याआधी अशा स्वरूपाचा षटकार आला होता, पण हा बॉल अनेक उशी घेत असताना जास्तीचा वरती आला. मग बॅटच्या रडार मध्ये नाही, बॉल हवेत खेळला गेला आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सार्थकनं सुद्धा सांगितलंय मीही कमी नाहीये, पलटवार करणं, या मॅच मध्ये पुन्हा येणं, या सगळ्या गोष्टीची जाणीव मलाही आहे. आणि दुसऱ्याच बॉलवरती सार्थकनं पहिली विकेट इकडे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. और देखिए मजेदार बात क्या है हर्षल,
आज आपने मैच देखा होगा, न्यूजीलैंड बनाम इंडिया का फाइनल चल रहा था और वहां पे जिस अंदाज के साथ, जिस तरह से हार्दिक पांड्या आउट हुए ना, सेम उसी तरह की गेंद और उसी तरह से शॉट खेलते हुए आउट हो चुके हैं। और ये पहला झटका, बहुत ही बड़ा झटका दे चुके हैं बल्लेबाजी करने वाली टीम जंजीरा पॉइंट मुरुड खारंबोली को। अब उनकी जगह नए बल्लेबाज आए हैं मयूर। पुढचा बॉल सार्थक. ओ यावेळेला मयूर आले आणि त्यांनी बॉलला उडवलंय मिड विकेटच्या वरून, लांब लचक खेचलाय, सिक्सर. सोन्या हमारा डीजे मास्टर का काम यहाँ पे। मगर दोस्तों मैं ये बताना चाहता था कि हुसैन टाके को मैंने यहाँ पे मेरे बाजू में, दाहिने बाजू में 12वां खिलाड़ी के रूप में बैठे हुए बहुत साल देखा। मगर ये जो खिलाड़ी आए हैं ना, इनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। नाम है मयूर पाटिल, मैन फ्रॉम कोरले, और ये बहुत ही ज़बरदस्त एग्रेसिव खिलाड़ी है। जिस तरह से हम देखते हैं ना इंटरनेशनल क्रिकेट में भारतीय टीम के विराट कोहली बहुत जज्बाती खिलाड़ी है, और उसी तरह से ये खेलते हैं। उनका एग्रेशन पहली ही गेंद पर हमें नजर आता हुआ। मयूर पाटिल ऑन द फायर, पहली गेंद पर आया छक्का। ते आले, त्यांनी आल्याची जाणीवच करून दिली. काय स्ट्रोक खेळला, जसा बॅटच्या रडार मध्ये आला त्याला उडवून टाकला आणि सार्थकच्या अगेन्स्ट मात्र मोठा फटका आलाय. 43 वरती 1. यावेळीचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला. बॅटर बॉलला फॉलो करताना बघायला मिळाले. होय, तिकडे मात्र योग्य बॉल असा पंचांचा इशारा तर आलाच होता, पण बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची मागणी केली आहे. पहा, हे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय आनंद घेत आहेत, त्यांचा आनंद गगनात मावणार नाहीये, कारण की ते आताच ऑन स्क्रीन आहेत. कारण की त्यांनाही मात्र आपण जर पाहिलं तर सगळ्यांना सांगायचं आहे, होय आम्ही मानाची स्पर्धा, आम्ही अभिमानाची स्पर्धा, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पाहण्यासाठी अगदी ह्या मैदानापर्यंत पोहोचलोय. आणि हर्षल, याच दरम्यान एक निवेदन आहे. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर आणि श्री बंधू भोईर 11 बोरली दोन्ही संघाचे संघनायक, चला आपण टॉस करण्यासाठी या पहिल्या हाफ नंतर यायचं आहे. तो देखिए दोस्तों, सार्थक सर पाटिल ने अब तक 3 गेंदें की है, 2 छक्के जरूर खाए हैं, मगर एक इंपॉर्टेंट विकेट, बहुत ही मौल्यवान विकेट उन्होंने अपने नाम किया है. इस गेंद के ऊपर क्या होगा ये तो अब हमारे तीसरे अंपायर जी बता सकते हैं. मगर ये देखिए, ये है खुशियाँ और ये है इस टूर्नामेंट की खासियत. कितनी तादाद में, बहुत बड़ी तादाद में महिला वर्ग, जी हाँ, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाया और उसे जाने दिया था. गाइड लाइन और वाइड लाइन वहाँ पे मौजूद. तीसरे अंपायर का इशारा, फेयर डिलीवरी. योग्य बॉल मैदानावरती आपण पाहतोय. चांगला चेंडू तिकडे फेकला गेलाय. बॉलला फॉलो करताना पाहायला मिळाले मयूर, शेवटपर्यंत स्टफल झाले आणि मग वाईड लाईन वाढणारच ना. मग त्याच वेळेला मात्र सार्थकनं तिकडे चांगला बॉल टाकलाय, डॉट बॉल. ओ या वेळेला फुल टॉस होता सरळ यष्ट्यांवरती. ज्या यष्ट्या दाखवल्या त्या सार्थकनं वाकवून दाखवल्या. विकेटचं पतंग, दुसरा धक्का, मयूर मैदानाच्या बाहेर. कल हमने देखा था, कल या परसों इसके पहले, मतलब लास्ट मैच इंडिया और ऑस्ट्रेलिया का मैच आपने देखा होगा. जिस तरह से मोहम्मद शमी ने स्टीव स्मिथ को आउट किया था, उनका खंबा उखाड़ दिया था फुल टॉस के ऊपर, उसी तरह से यहाँ पे ये प्रतीत होता हुआ. सार्थक सरपाटिल के खाते में 2 विकेट. फहद कलबस्कर एक जानिब से 12 गेंदे और 27 रन बनाकर खेल रहे हैं, और दूसरी तरफ से अब ये लगातार विकेटों का सिलसिला जारी रहा है. पहले तो हुसैन टाके आउट हुए और अब यहाँ पे मयूर पाटिल भी मैदान से बाहर जा चुके हैं. यस, निश्चितपणे महत्वाच्या विकेट आलात, पण खेळपट्टीवरती अगदी तळ ठोकून अजूनही फहद कलबस्कर मैदानावरती आहे. आणि होय, तो तद्वर मैदानावरती उभा आहे ना, त्याच्या बॅटमधून खूप सारा धावा येतील याची जाणीव समोरच्या टीमला सुद्धा आहे. आणि यस, निश्चित फहदच्या विकेटकडे जास्तीचं लक्ष दिलं जाईल. पण त्याच वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज पाटील दाखल होताना पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती फरदीन काझी नंतरची दुसरी कॉपी राज पाटील. बॅटची कडा घेतली आहे, यष्ट्यांच्या मागे काय घडलं गेलं, नशिबाची साथ मिळतीये. बॉल थर्ड मॅन पार
राजच्या बाटला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या पार, चौकार. भल्ल्या भल्ल्या यहाँ पे एक कोइंसिडेंस मैं बताना चाहूंगा. फद कलबस्कर ने छक्के के साथ अपना अकाउंट ओपन किया. हुसैन टाके ने भी छक्के के साथ अपना अकाउंट ओपन किया. मयूर पाटिल ने भी छक्के के साथ अपना अकाउंट ओपन किया. और 4 नंबर के ये जो बल्लेबाज है राज पाटिल, उन्होंने पहली गेंद पर चौका लगाकर चौके के साथ अपना अकाउंट ओपन किया है. यानी उनकी मानसिकता यहाँ पे साफ नजर आ रही है. करो या मरो की स्थिति है, डू और डाई सिचुएशन है. किसी भी हालत में शुभम कानमोरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत येत आहे, कारण की ते अगदी स्टॉप वॉच लावून तिकडे मात्र सगळ्यांनाच मात्र सतर्क करतात. पहा, वेळेला महत्व आहे आणि वेळेवरती त्यांचं जास्तीचं लक्ष आहे. त्यांनी कळवलंय की 33 सेकंद आधीच मात्र तिकडे मात्र आपण पाहिलं तर 4 षटकं हाताळले गेले. त्यामुळे एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येणार नाहीये. हे प्रेक्षक वर्ग पहा आनंद व्यक्त करतात. सगळेच प्रेक्षक वर्ग स्क्रीनवरती दाखवले जातात. ही tenniscricket.in वाहिनी आहे. सगळ्यांचेच मात्र हावभाव या वाहिनीवरती टिपले जाणार आहेत. आणि एक निवेदन आहे पुन्हा एकदा. यानंतर आपण टॉस करणार आहोत. तो सन्माननीय मोहनजी जाधव आणि सन्माननीय वेलकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मी या सन्माननीय पाहुण्यांना विनंती करणार आहे, 1 हाफ नंतर आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन करावं. 4 ओव्हरला 47 होत्या आणि तदनंतरच आक्रमण केलं. शॉर्ट पुल सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा अपेक्षित जरूर आहेत, पण त्याच वेळेला बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी धावा थांबवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाराला दुसरा डॉट. तिसराच बॉल, फटका फसलाय, मिस स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, अपयशाची थाप पाठीवरती येते. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी धावता धावता रन आउट. महत्वाची विकेट मिळते. राज पाटील मैदानाच्या बाहेर. भल्ल्या भल्ल्याची वाटणी. बाल बाल बचे, मगर फहद 2 रन लेने की कोशिश कर रहे थे और मेरे ख्याल से 2 रन आसानी के साथ हो भी सकते थे, मगर राज बिल्कुल तैयार नहीं थे. दोनों भी खिलाड़ियों में अनबन और तू मैं हाँ हाँ नाना देखने को मिली और इसी वजह से अपना कीमती विकेट यहाँ पे गंवाना पड़ा रनआउट के रूप में, जिसे क्रिकेट की परिभाषा में आत्महत्या कहा जाता है. और एक बल्लेबाज मैदान से बाहर और इसी बीच नए बल्लेबाज आए हैं जयेश. हे मुख्य व्यासपीठ आपण पाहतो पूर्ण आमच्या मान्यवरांनी खुलून गेले. या स्पर्धेचे जनक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय महेंद्र शेठ आपण पाहतोय ज्यांनी ही स्पर्धा सजवली आहे. यावेळीचा बॉल स्ट्रोक चांगला खेळला, गॅपमध्ये खेळायचा होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. फिल्डर तिकडे आहेत. एकदा धावली जाते, दुसऱ्या धावेसाठी पलटले. पाहता पाहता 2 धावा. हरणाची चपळाई, चित्त्याची धाव या 2 बॅटरमध्ये परफेक्ट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. कॉलिंग चांगली होती आणि जयेश आणि फहदने इकडे कंप्लीट केल्या 2 धावा. 2च्या साह्यानं धावा बनल्या 56 वरती 3 सध्याची स्थिती आहे. शेवटचं षटक प्रज्वल टाकी. हर्षल, आपने बहुत सही कहा कि कॉम्बिनेशन कोऑर्डिनेशन बहुत ज़रूरी है. जिस तरह से दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी और उनकी पूरे टीम का कॉम्बिनेशन और कोऑर्डिनेशन हमें देखने को मिलता है. अंकुश पाटिल, अंकुश दादा और उनके सारे उनके जो सहयोगी है, उनकी बहुत ज़्यादा मेहनत, उनका अच्छा कोऑर्डिनेशन, उनका अच्छा कॉम्बिनेशन, और इसी वजह से बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट यहाँ पे दिखाई देता हुआ, फूलता हुआ. और इस टूर्नामेंट का आज का ये 5वां दिन, और 5वें दिन में देखिए तमाम क्रिकेट के दीवाने और इस मैदान में खचाखच भर चुके हैं. यानी खचाखच भरा हुआ ये स्टेडियम नजर आता हुआ.
56 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावाचा. प्रज्वल डाके बॉलिंग मार्कवरती. हो यावेळेला हा ट्रॅकर बॅटची कडा घेतली. शॉर्ट पान लेगला फिल्डिंग चांगली होती तिकडे. बॉलला थांबवलं जात आहे. होय टाळ्यांचा गजर झालाय इकडे टीम एस डी ग्रुप साठी, कारण की त्या पद्धतीचा कमबॅक झालाय या मॅच मध्ये. या आधीचं षटक थोडं महागडं राहिलं पण हरकत नाहीये. प्रज्वल डाकी स्लॉग ओव्हर मध्ये आला आणि एक षटकार आल्यानंतर त्याचं मनोबल त्यानं खचून दिलं नाहीये. तो नडलाय, तो लढलाय, भिडलाय आणि त्यांना मात्र धावा थांबवण्याचा प्रयत्न शर्तीचा केलाय. हर्षल, फहद का मतलब होता है चीता और वो चीते की तरह दौड़ भी लगाते हुए दिखाई देते हैं. क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में और स्पेशली फहद कलबस्कर के जरिए से हमें नजर आई है. जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद. आओ देखा ना ताओ, ताकत के साथ किया है प्रहार. मिडल ऑफ द बैट, शानदार सुमधुर यहाँ पे आवाज. गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6 रन. पहिल्या डावाची सांगता सुद्धा फहदनं षटकारानंच केली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे. तब्बल 62 धावा स्कोरकार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. 62 धावा स्कोरकार्ड वरती आहेत आणि निश्चितपणे 63 धावांची टोटल एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. येस, आणि आता आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या संघाचे कर्णधार अक्षय पाटील अर्थात मोन्या आणि श्री बंधू भोईर 11 बोरली यांचे कर्णधार अभिषेक नाईक अर्थात अबू आणि मोन्या या दोन्हीही संघ नायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस करावा. प्रफुल्ल बनकर आणि निलेश मलबारी, त्याचप्रमाणे सन्माननीय चंद्रशेखर भोईर यांचे हे संघ असतील आणि दोन्हीही संघ मालकांना आमच्या समालोचन कक्षातर्फे असतील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतर होणाऱ्या सामन्याचं नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी रायगड टाइम्सचे सन्माननीय संपादक महोदय आदरणीय राजनजी वेलकर साहेब, त्याचप्रमाणे IBN लोकमतचे पत्रकार आदरणीय मोहनजी जाधव साहेब, दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आता नाणेफेकीचा कौल घेत आहोत. ओव्हर टू यासिन सर. तर मित्रांनो, इथे कॉल असेल मोन्याचा. सन्माननीय जाधव साहेब, सन्माननीय वेलकर साहेब यांच्या शुभ हस्ते इथे होणार आहे टॉस. टॉस का बॉस कोण असेल? हेड इज कॉल अँड इट इज टेल. नाणेफेकीचा कॉल अभिषेक आपल्या बाजूला लागलाय. आपला निर्णय काय असेल? आता 5वा दिवस आहे मला 4था दिवस आहे, अजून आहे तशी विकेट आहे. ओके, तर क्युएटरला सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आणि मोन्या, आपण नाणेफेकीचा कॉल हरलेला आहात. तुम्हाला आता फलंदाजी करावी लागेल. 5 षटकांचा सामना असेल. काय वाटतं, किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल आणि तिसरं षटक फार महत्त्वाचं असेल, तर तिसऱ्या षटकासाठी काय स्ट्रॅटजी, काही प्लॅन? पहिली गोष्ट, टॉस जिंकून मी सुद्धा बॅटिंग करणार होतो, कारण आमची बॉलिंग अटॅक थोडा मला चांगला वाटतोय. आणि तिसरी ओव्हर बोलायला गेलं तर हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरते, कारण त्या ओव्हरला काही होऊ शकतो. तर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न फक्त, या क्राऊडबद्दल आपले सर्व लाडके प्रेक्षक बहुसंख्येने इथे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याबद्दल काय बोलाल? प्रेक्षक आहे म्हणून मॅच बघायला मजा येते. प्रेक्षक नसतील तर टुर्नामेंटचा काही अर्थ नाही राहत. ओके, विश यू ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. नाणेफेकीचा कौल
हा अबूच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी करण्यात आलेलं आहे ते म्हणजे मोन्याच्या संघाला. आपण देऊया दोन्हीही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वळूया पुन्हा एकदा सन्माननीय सुतार यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सर. आणि नक्कीच आज या ठिकाणी दोन्ही मान्यवर पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, तर पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी मी सोडणार नाही आहे. सर प्लीज पुढे यायचं आहे. आणि राजनजी वेलकर साहेब त्याचप्रमाणे मोहन जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर मी सर्वप्रथम राजन सरांकडे बोलतो. राजन सर, इतकं भव्य दिव्य आयोजन सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून झालंय. सलग 5 दिवस या ठिकाणी हे सामने सुरू आहेत. उद्या 6वा दिवस आहे. तुम्हाला आयोजनाविषयी कसं वाटतंय? दमदार आमदार आणि त्यांचं ही जी स्पर्धा भरवली आहे ती सुद्धा दमदारच सुरू आहे, दमदारपणे सुरू आहे. आज 4था दिवस आहे. प्रेक्षक पण खूप आहेत आणि मी सुद्धा आज 3रा दिवस येतो आहे. उद्याची पण सगळ्यांना उत्सुकता आहे. उद्यासुद्धा येणार आहे. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं. थँक्यू सर. आणि यासोबतच सर मोहन जाधव सर, इथे या ठिकाणी मैदानामध्ये तुम्हाला एक थार कार दिसते आहे आणि ती थार कार मिळवण्यासाठीचा थरार या ठिकाणी अनुभवतोय, तर तुम्हाला कसं वाटतं या आयोजनाविषयी? खरंच चांगलं आहे. आपले आमदार अलिबाग मुरुडचे आमदार आहेत महेंद्र दळवी यांनी आयोजन जे केलं होतं क्रिकेटचं खूप चांगलं आहे आणि IPLला आल्यासारखं असं वाटतंय मला. आणि पहिली गोष्ट, रायगडमध्ये पहिल्यांदा असं जिंकण्यासाठी थार ठेवलेली आहे आणि थारनंतर बुलेट आहे, FZ गाडी आहे आणि नियोजन खूप चांगलं आहे. खूप बरं वाटलं. पत्रकार म्हणून सांगतोय, आमदार आपले जे आहेत महेंद्र दळवी यांचं काम खूप चांगलं आहे. क्या बात आहे. दोन्ही पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, संपादक बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी कामाची पोचपावती आणि या आयोजनाविषयीची पोचपावती मिळाली आहे. मी दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती स्थान आपण नवं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. तो सलामी बल्लेबाज के रूप में सौरभ गवानकर और उनके साथी बल्लेबाज करण म्हात्रे आए हैं और पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज पार्थ घरत, मैन फ्रॉम अलीबाग. आसिफ जी दांडेकर, सुशांत जी फळसनकर, प्रफुल्ल बनकर, निलेश मलबारी, चंद्रशेखर भोईर, जितेंद्र गोंधळी, संदेश बैकर, गोरख कड़वे और एडवोकेट मनोज कुमार शिंदे. इन 8 टीम के ओनर में से कौन से ओनर लकी रहेंगे, तकदीर वाले रहेंगे, जो ये बहुत ही खूबसूरत महिंद्रा थार अपने गांव लेके जाएंगे, अपने घर लेके जाएंगे. और हर्षल, यहाँ पे मैं ज़रूर बताना चाहूँगा, जिससे भी ये थार मिलेंगी ना, वहाँ पे बहुत बड़ी आपको मिरवणूक देखने को मिलने वाली है. 100%. कारण की आपण जर पाहिलं तर आयुष्यामध्ये शेवटपर्यंत लक्षात राहील ही स्पर्धा आणि त्या पलीकडच्या या स्पर्धेचा विजय. यावेळेचा फटका, होय, विजयाच्या दिशेनं आम्हालाही गोडधोड करायचीच आहे याची जाणीव करून देणारा सौरभच्या बॅटमधून दुसऱ्या डावाचा पहिला षटकार. घरत के ऊपर आक्रमण करना इतना आसान नहीं है हर्षल, मगर सौरभ गवानकर में वो दमखम है, वो ताकत है, वो एटीट्यूड है, वो आत्मविश्वास है. हालांकि पहली गेंद पर उन्हें चकमा दिया था, बहुत ही जबरदस्त गच्चा दिया था, मगर दूसरी ही गेंद उनके रडार में, उनके स्लॉट में, और उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में. यस, चांगला स्ट्रोक खेळला, आत्मविश्वास बरा फटका होता. पार्थनं याआधी चांगल्या दर्जाचा बॉल फेकला होता, याही वेळचा बॉल चांगला होता, पण बॅटर थोडे स्टफल झाले, बॅकफुटला गेले, ओव्हर पिच बनवला आणि त्याच्यावरती आक्रमण केलं. हे महत्वाचं. चांगल्या बॉलला अगदी संघर्ष करून मारण्यामध्ये जेवढा आनंद आहे ना, तेवढा बॅट खाली आलेल्या बॉलला मारण्यामध्ये नाहीये. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. खोळातला बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेला खेळायचं, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, थोडे फंबल झाले होते, स्वतःला सावरले. पुन्हा नव्यानं बॉलची फेक केली जाईल, त्या दरम्यान धाव तिकडे 1 मिळेल आणि त्या एकेरी धावीच्या साह्यानं टीमची धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा स्कोर कार्ड वरती पोहोचताना पाहायला मिळतील. स्ट्राइकिंग गेंद पर हम देख सकते हैं करण म्हात्रे, मैन फ्रॉम बेर से, बहुत ही बढ़िया बल्लेबाज है. 2-3 सालों में इस खिलाड़ी ने काफी नाम कमाया. ओहो, इसमें तब आपने घुटने के बल गए हैं और स्लॉक किया है, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गोली की रफ्तार से गेंद दन 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 करती हुई 4 रन के लिए.
फटका खेळण्यात आला. ज्या वेळेला अगदी ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं होतं फुलटॉस बॉल बाहेर निघाले आणि तदनंतर बॉलला दिशा दिली आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलणारा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला 4 धावांसाठी, तर तो चौकार आला. हे प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतात, त्यांनाही आनंद घ्यायचा, या सगळ्याच मॅचचा त्यांना जवळून पाहिजे आहे. कोण जिंकणार आज सुपर 4 मध्ये, कोणता संघ दाखल होणार आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर थार गाडीच्या दिशेनं कोणते संघ मालक वळणार. पुढचा बॉल टप्पा पडलाय, बाहेर निघालाय. होय, पंचांनी कळवलंय हा बॉल जास्तीचाच बाहेर आहे. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस झाल्यानंतर टीमची धावसंख्या 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 63 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या 12 बनल्या गेल्या. पहिल्या 4 चेंडूमध्ये या मॅच मध्ये रंगत येईल. या मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आज फिल्डिंग चांगली झाली आहे. काय घडलंय, कॉलिंग चुकली आहे आणि हा घेतलेला निर्णय अंगलटलाय. धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि त्याच दरम्यान या मॅचची गोल्डन विकेट, पहिला धक्का. एक निर्णायक खेळाडू करण म्हात्रे मैदानाच्या बाहेर. ये दोस्तों अक्सर कहा जाता है दुनिया जिसे कहते हैं एक जादू का खिलौना है. मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. सोने जैसी विकेट खोई है. यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम ने करण म्हात्रे बहुत ही जबरदस्त टच में दिखाई दे रहे थे. खूबसूरत उन्होंने शुरुआत की थी, मगर यहाँ पे दोनों भी खिलाड़ियों में अनबन देखने को मिली. तू मैं हाँ हाँ ना ना, और जिस तरह से कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन की जरूरत थी वहीं यहाँ पे नदारत, और इसी वजह से पहला झटका रनआउट के रूप में. यस, निश्चितपणे आपण पाहिलं. मी क्षेत्ररक्षकाचं त्या कौतुक करेल. एवढा मोठा प्रेशरमध्ये बॉल एवढा वेगानं आल्यानंतर कोणत्या एंडवरती फेकी करायची डबल माइंड अजिबात झाले नाही आणि एकदम चांगल्या दर्जाची बॉलची फेक केली आणि तिथे विकेट सुद्धा मिळाली. हे महत्वाचं आहे. पुढचा बॉल पार खोलातला बॉल होता. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. नवीन बॅटर आपण पाहिलं तर सुनील बनकर आपल्याला येताना पाहायला मिळतात. एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक खेळला आणि एका सिंगलच्या साह्यानं आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये आलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 63 धावांचा पाठलाग करत असताना पहिला 13 धावा या मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. हर्षल, ये पहले 3 ओवर ना बहुत ही क्रूशल होंगे बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि P1, P2 और उसके बाद आएगा 50-50 ओवर. यहाँ पे हमें पता चलेगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा, कौन जीतेगा, कौन हारेगा. पहले ओवर में हालांकि 13 रन तो बनाए हैं, बहुत ही बढ़िया शुरुआत तो की है, मगर एक अच्छा बल्लेबाज उन्होंने गंवाया है. 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. और आप आपके स्क्रीन पर देख सकते हैं बहुत ही खूबसूरत ये नज़ारा. विशाल जी जुईकर और उनकी बेटियां यहाँ पे नज़र आती हुई बहुत ही एंजॉय कर रही है. उनके चेहरे पे हंसी और खुशी सब कुछ यहाँ पे बयान करती हुई. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 का ये 5वां दिन आप अनुभव कर रहे हैं. यस, निश्चित तुम्हा आम्हा सर्वांनाच आनंद देणारा हा क्रिकेटचा खेळ वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या ह्या भव्य पर्वामध्ये घेऊन आलाय. आणि नॉकआउटच्या मॅचेस आहेत. इथून पुढे सुपर 4 मध्ये जाण्याच्या मॅचेस, म्हणजे प्रेक्षक वर्ग सुद्धा आतुरतेने या मॅचला पाहण्यासाठी आलेत. सगळ्यांनाच बघायचं आहे फायनलच्या दिशेनं किंबहुना सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी कोणते संघ इकडे दाखल होणार आणि त्यासाठीची ही महत्त्वाची लढत मैदानावरती आपण पाहतोय. HD ग्रुप आणि त्यांच्या विपक्षामध्ये जंजिरा पॉईंट खारंबोली. कमी गतीचा बॉल, फक्त दिशा द्यायची होती. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. नितीन बॉलिंग मार्क वरती आहेत. मिडॉनच्या दिशेला खेळला गेलेला फटका तिथे मात्र फक्त आणि फक्त एक धाव मिळते. तर एकेरी धावीच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा. यस, 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. नए गेंदबाज जो आए हैं ना, नितिन भूरे, वो शिरगांव से बिलोंग करते हैं. और शिरगांव कहाँ पे है तो ये मुरुड तहसील में है. एक शिरगांव हमारे अलीबाग तहसील में भी है. अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सुनील बानकर जो कि वर्सोली से बिलोंग करते हैं. सौरभ गवाणकर जो कि आवास से बिलोंग करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट. ओहो, कहीं और खेलना चाहते थे, तकदीर वाले रहे. ऊपर वाले का शुक्रिया उन्होंने अदा किया होगा. अपने तकदीर को भी
उन्होंने शुक्र अदा किया होगा, क्योंकि देखिए बहुत ही आसान सा ये कैच था, मगर फील्डर थोड़े से दूर रहे और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है. 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा जरूर आहेत. नितीन बॉलिंग मार्क वरती कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. लगातारचे 2 सिंगल आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अव्वल दर्जाचा बॉल, बॅटची कडा घेतली, तदनंतर बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले पण अपयश आले. ओ यावेळेचा वेग काय होता, काय भन्नाट वेगाचा बॉल, अगदी गोळीच्या वेगानं बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेणार राहिलाय. त्याच वेळेला मोठी अपील, आत्मविश्वास, उत्साह मैदानाच्या आतमध्ये बराचसा आपण पाहिलाय. आणि त्याच वेळेला पंचांचा हात आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 2 सौरभ भात. जोरदार अपील, कड़ा अपील. यहाँ पे सौरभ को बिलीव नहीं हो रहा है. सौरभ थोड़ी सी असहमति दर्शाते हुए, मगर अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और ये दूसरा झटका लगता हुआ सौरभ गवानकर को जाना पड़ेगा मैदान से बाहर. देखिए कितना तगड़ा, कितना गहरा अपील था. और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है, आईसीसी जो क्रिकेट के लॉ है उसमें भी कहा गया है, नो अपील नो आउट. जी डीजे. खेळाडू ज्यानं सातत्यानं आपण जर पाहिलं तर आपल्या नावाची दखल घेण्यासाठी प्रत्येकाला भाग पडले. पण आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती आमचे आदरणीय मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात, त्या मॅचचा आनंद घेतात. यस, निश्चितपणे नंदर घरत यांचे वडील सुद्धा इकडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केले जात आहे. tenniscricket.in अलिबाग. त्याचप्रमाणे सन्माननीय अप्पा अर्थात अनंतराव गोंधळी साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र, त्यांचे चिरंजीव जितेंद्र गोंधळी सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे अन्य मान्यवर आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा सन्माननीय दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आपल्याला आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 15 वरती 2 सदस्य स्थिती आहे. तेजस काटकर नवीन बॅटर आला. नितीन मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नितीनने या आधीचा बॉल अति वेगाचा तळला होता, आता पुढे काय वाढून ठेवले. थांबलेत, रनवे मध्ये प्रॉब्लेम आला, थोडा बिघाड आला, थांबण्याचा निर्णय योग्य आहे. मागे जाऊन पुन्हा नव्यानं काहीतरी नवीनच घेऊन येऊया या अनुषंगानं नितीन थांबलाय आणि तो मागे फिरताना पाहायला मिळाला. कारण की अशा स्वरूपामध्ये बॉल टाकत असताना यदा कदाचित बीमर किंवा वाईट चुकीचा बॉल तर पडेल, पण त्याआधी थांबण्याचा निर्णय हा योग्य राहिलाय. स्लोवर 1 गेंद थी, मगर उसे पिक किया है, बहुत ही खूबसूरती के साथ खेला जरूर, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है, बहुत ही अच्छा प्रोटेक्शन और इसी वजह से मिलेगा मात्र 1 रन. देखिए हर्षल, यहाँ पे आपको भी लगा होगा, मैं जानना चाहूँगा, क्योंकि ये 63 रन 5 ओवर का यह मुकाबला, बहुत ही खूबसूरत ये विकेट है जिस तरह से अबू ने कहा, और बहुत ही शानदार ये मैदान यहाँ पे मुहैया करवाया है, मगर ये मैच थोड़ा थोड़ा फंसता हुआ दिखाई दे रहा है. जोपर्यंत चॅलेंजिंग ओव्हर कंप्लीट होत नाही ना, तोपर्यंत या मॅचची सिच्युएशन काही सांगता येणार नाही. कारण की तिकडे 10+ आला तर 15+ येतील. मग या मॅच मध्ये पुन्हा पलटवार होईल, पुन्हा मोठी अपील झाली आहे, काय घडेल. आता अपील मध्ये आत्मविश्वास कमीच पाहायला मिळाला, उत्साह बराचसा दाखवलाय, पण तिकडे काय घडलं गेलंय पहा. निर्णयाची वाट पाहिली जाईल. शेवटच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं तर काय कळवलं जाते, तिथे डॉट बॉलची सांगता. चांगला अजून एक नितीनचा बॉल, फिंगर रोल केले होते, टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटाच बदललाय. यस, यहाँ पे नितिन भुरे ने काफी प्रभावित किया है. पहली 5 गेंदों में उन्होंने खर्च किए हैं मात्र 3 रन, एक सफलता के साथ. लाजवाब. P2 यहाँ पे जारी है, पावर प्ले का खेल. पावर प्ले का खेल यहाँ पे जारी है, अंतिम 1 गेंद आना बाकी. 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. नितिन भुरे फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर. देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है. एक बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट और उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट. मिड ऑफ की दिशा में एक फील्डर तैनात है, उसी के साथ एक लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है. डीप स्क्वायर लेग में भी फील्डर तैनात, मगर यहां पे नितिन भुरे
थोड़े से परेशान है, परेशानी का सबब यहाँ पे रनअप में उनको आता हुआ। फिर से एक बार एक लंबा रनअप हम देख सकते हैं कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हमने शॉन टेट को देखा, उसी के साथ शोएब अख्तर को देखा, पैट्रिक पैटरसन को देखा, उसी तरह से यहाँ पे रनअप उनका। मगर इसी बीच बहुत ही बढ़िया गेंद बाय के रूप में अतिरिक्त एक रन यहाँ पे आता हुआ। मगर एक रन से काम नहीं बनेगा हलचल। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। 17 for loss of 2 विकेट्स। अब जिसका बेसब्री से इंतजार था वो ओवर यहां पे आने वाला है, यानी 50-50 ओवर। इस 50-50 ओवर में क्या बल्लेबाज हावी होंगे? यस सर। 17 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। और अब यहाँ पे 50-50 ओवर में कौन रन बनाएगा? क्या यहाँ पे गेंदबाजी अच्छी होगी? सवाल निशान तो जरूर है, क्योंकि हमने जब देखा है 50-50 ओवर में ही ज्यादातर फैसले हो चुके हैं। और इसी वजह से इस ओवर में अगर 10 रन आते हैं तो यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम का कमबैक होगा, क्योंकि अभी भी हम देख सकते हैं रनों के लिए वो झगड़ रहे हैं। 8.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं और जीतने के लिए चाहिए 63 रनों की जरूरत। चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतो, सर्वाधिक महत्वाचं षटक पार्थ बॉलिंग मार्क वरती। पहिला बॉल, पहिलाच बॉल, हेलो जी हाँ, पहली गेंद पर पार्थ घरत के खाते में यह विकेट। देखिए ऑफ स्टंप के बाहर वाइड लाइन जो होती है, एक गाइड लाइन, वहां से गेंद जा रही थी और स्क्वायर कट करने की कोशिश में चूक गए। देखिए आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं किस तरह से अपने पैरों को हवा में झुलाते हुए उस गेंद को खेला था, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था। बैकवर्ड पॉइंट में फील्डर तैनात थे, चौकन्ने थे, मुस्तैदी के साथ डटे हुए थे। बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ ये तीसरा छटका। मोठी विकेट येताना पाहायला मिळाली। पहिला धक्का आपण पाहिला, म्हणजे अगदी चॅलेंजिंग ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का। 63 धावांचा पाठलाग करायचा, 17 वरती 3 सध्याची स्थिती आहे। नवीन बॅटर मैदानावरती आपण जर पाहिलं तर रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर तेजस काटकर आणि रोशन पाटील या दोघांना मात्र आता खेळावं लागेल। टीमसाठी संकट मोचक मैदानावरती बनावं लागेल आणि धावा बनवाव्या लागतील। बॅनर कलर प्रिंटचे पूर्णपणे आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण ॲडव्हर्टाईज आपल्याला पाहायला मिळते। सर आपण ज्या काही आपल्याला इच्छुक गोष्टी असतील या सगळ्याची पूर्तता मात्र आपण जर पाहिलं तर इकडे केली जाईल। आपण नक्की संपर्क साधू शकता। tenniscricket.in या वाहिनीवरती याची सुद्धा पूर्तता होताना आपल्याला पाहायला मिळते। टप्पा पडलाय, बॉल बाहेर निघालाय, होय पंच फिरले, त्यांनी कळवलंय हा वाईट बॉल आहे। अतिरिक्त धाव मात्र तिकडे स्कोर कार्ड वरती प्लस होणारा, त्या अतिरिक्त धावेनं टीमची धावसंख्या धावफलकावरती 18 रन 3 विकेटों के नुकसान पर। जीतने के लिए 63 रनों की जरूरत। 5 ओवर का ये मुकाबला और चल रहा है ये 50-50 ओवर। ओहो, इस मर्तबा क्या हुआ है? फिर से एक बार चकमा दिया है। ये बिंदी गेंद यानी पहली गेंद पर आया था विकेट, उसके बाद वाइड, और यहां पे बिंदी गेंद यानी 2 गेंदें अब तक डाली जा चुकी है। रन आया है मात्र 1। चांगली बॉलिंग या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर कलाटणी आणणारा षटक, फटका खेळलाय, स्ट्रोक चांगला खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, बॉलला पकडला जाते, बॉलची फेक सुद्धा झाली आहे। इकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर पार्थनं मागील ओव्हरमध्ये धावा खर्च केला जरूर, पण या ओव्हरमध्ये त्यानं पलटवार आणलाय। त्याची जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 3 चेंडू हाताळत असताना त्यानं फक्त आणि फक्त 2च धावा तिकडे खर्च केल्यात। आता 3 मध्ये 8 धावा बनवाव्या लागतील। तेजस काटकर होंगे स्ट्राइकिंग एंड पर। रोशन पाटिल मैन फ्रॉम थर्ड, थलेश्वर थर्ड इस ग्रामीण टीम से खेला करते हैं, मगर एक मैच में क्या कमाल की बल्लेबाजी इस खिलाड़ी ने की थी। यावेळचा बॉल शिवरायांच्या तलवारी सारखा वार, चेंडू सीमा पार, तेजस काटकरच्या बॅटमधून षटकार।
आपण म्हणतो ना जगात भारी 19 फेब्रुवारी 19 आकडा किती महत्वाचा आहे. 19 वरती थांबले होते आणि तदनंतर तेजस काटकरनं चढवलेला हा हल्ला इकडे मात्र आपण पाहतोय 25 आकड्यावरती पोहोचवून ठेवलाय. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये महत्वाच्या क्षणी हा आलेला षटकार मॅचला कलाटणी देणारा असू शकतो. देखिए आपके स्क्रीन पर पार्थ बहुत ही नाराज अपने आप से, क्योंकि बाउंसर करने की कोशिश कर रहे थे मगर लाजवाब ये स्ट्रोक था. फिर से एक बार फुलर लेन थी, उसे सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा है. कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरत ये ऑन द ड्रॉई हमें देखने को मिला, मगर लॉन्ग ऑन में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मिलेगा मात्र 1 रन. फिर से एक बार ये ट्विस्ट यहां पे आता हुआ, रोमांच आता हुआ, क्योंकि अब अंतिम 1 गेंद और रन चाहिए इस ओवर में. एक गेंद 1 रन अगर नहीं बनेंगे तो 5 रन माइनस होंगे. अगर 1 रन बनाते हो तो 5 रन प्लस होंगे. क्या होगा इस 1 गेंद के ऊपर. एक गेंद कितनी कीमती होती है, एक रन कितना कीमती होता है, ये आप सभी बखूबी जानते हैं. मगर ये मैच बहुत ही इंपॉर्टेंट है. क्वार्टर फाइनल का ये मैच जारी है 26 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर. महत्वाच्या क्षणी पार्थला मात्र हा बॉल चांगला हाताळावा लागेल, कारण की इथे 1 धाव जरी आली ना तर 5 वाढतील, मग 30 पुढे, मग 10ची सरासरी त्याहून अधिक धावा येतील आणि मग तिथून पुढे 63 धावांच्या हळूहळू का होईना समीप जाण्याची शक्यता दाट आहे. आणि त्यासाठी आता रोशन पाटीलला खेळावं लागेल. पार्थचा महत्वाचा बॉल सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या चेंडूनं सगळ्यांच्याच नजरा या बॉलकडे लागल्यात. चॅलेंजिंग ओव्हरचा शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल कशा स्वरूपात चाललाय, कुठे चाललाय, निर्णयाची वाट पाहिली जाईल. होय, तिकडे मात्र कळवलं जातंय हा असेल तो म्हणजे डॉट बॉल. येस, पण बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी इकडे केली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे पहा, म्हणजे हा रिव्ह्यू किती इम्पॉर्टंट आहे. या निर्णयाची वाट पाहिली जाईल आणि मग कोणती वाट कोणाला दाखवली जाईल ना हेही पाहावं लागेल. जर वाईट आला तर 10 धावा कंप्लीट होतील, एक बॉल पुन्हा टाकला जाईल किंबहुना इकडे 5 धावा एक्स्ट्राच्या मिळतील. म्हणजे या चेंडू मागे खूप सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या लपल्यात यासीन सर. हर्षल, इथे वाट दाखवली जाईल आणि त्याच वेळेस वाट लावली सुद्धा जाईल. जी हाँ, क्योंकि 1 गेंद और 1 रन की जरूरत थी. 50-50 ओवर ये था, 9 रन बन चुके थे और अब यहाँ पे ऑनफील्ड अंपायर ने वाइड तो नहीं दिया है, मगर ये फैसला सुप्रीम कोर्ट में अब हमारे टीवी अंपायर, तीसरे अंपायर बहुत ही गौर से, बहुत ही फिक्र के साथ इस गेंद का मुआयना करेंगे और फिर निर्णय आएगा, फिर फैसला आएगा. बहुत ही मज़ेदार मुकाबला, हर गेंद के ऊपर यहाँ पे उन्माद और उसी के साथ उत्साह और सस्पेंस बना हुआ. क्या होगा इस गेंद के ऊपर, क्या होगा इस गेंद के ऊपर. दिलों की धड़कनें हमेशा यहाँ पे तेज रहती है. तमाम क्रिकेट के दीवाने चारों तरफ हम देख सकते हैं बहुत ही शांति के साथ, बहुत ही संयम के साथ इस खूबसूरत मैच का लुत्फ उठाते हुए. जी हाँ, ये आया फैसला, फेयर डिलीवरी. और देखिए अब हमारे दरणे गुरुजी बताएंगे. 26 रन हो चुके थे, अब यहां से होंगे 5 माइनस, यानी 21 रन स्कोर कार्ड पर. इसे दोस्तों कहते हैं क्रिकेट का ये बहुत बड़ा मॅजिक ओव्हर. मॅच मात्र किती टर्न झाली आहे. आता दबावाखाली बॅटिंग करणारी टीम सापडली आहे, कारण की 12 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 42 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू 42 धावा म्हणजे प्रति षटकामागे 21.00च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल. आणि होय, आता स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी तेजस काटकर आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रसिद्धी देण्यासाठी मैदानाच्या चहूबाजूनं प्रेक्षक वर्ग इकडे उपस्थित आहेतच आणि tenniscricket.in ची वाहिनी सुद्धा सोबत आहे. आता येणारे 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुरई गावाला बिलॉंग करणारा निर्णायक खेळाडू संकेत सुतार. संकेत सुतार और यहाँ पे देखिए शंकु पेट नेम. ओ, इसमें दबा हवा में गेंद खड़ी हो चुकी है, गेंद फलक में और जान हलक में, और क्या ड्रॉप. ओहो, एक आसान सा कैच. 2 खिलाड़ी उस गेंद के नीचे थे मगर कोई भी उसे जज करने में कामयाब नहीं हो पाया और एक जीवन दान मिला है. उसी के साथ दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर ली है. जी हाँ, यहाँ पे रन नहीं लिया है
मगर जीवन दान मिला है। बहुत ही आसान सा कैच, इस तरह से आप कैच ड्रॉप नहीं कर सकते। मगर दोस्तों मैं अक्सर कहता हूं, सड़क कितनी भी साफ हो भूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो ही जाती है। हुई है भूल। यस, निश्चितपणे ही कॅच या मॅच मध्ये कितपत पलटवार आणते हेही पाहावं लागेल. होय, झेल सुटला ना, तदनंतर काय करू शकतो. या थाटणीचा फटका तर खेळायचा होता, पण तो हवेमध्ये फसला. हुसेन टाके बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतात. एक सुंदर एक महत्वाचा झेल तिकडे मिळते. संकेत सुतारला मोठी सफलता. तेजस काटकर मैदानाच्या बाहेर. देखिए दोस्तों 21 आपके स्क्रीन पर अब देख सकते हैं, और बल्लेबाजी करने वाली टीम अब संकट में आ चुकी है. पार्थ घरत ने फांसा ही पलट दिया है. जो आत्मविश्वास सारे टीम मेट्स में उन्होंने जागरूक किया है ना, उसका असर यहाँ पे शंकु की गेंदबाजी के ऊपर. पहली गेंद हालांकि बिंदी कैच लपकने का मौका था, दो खिलाड़ियों में अनबन देखने को मिली, जज करने में नाकाम रहे, मगर दूसरी ही गेंद पर उसी बल्लेबाज को चलता किया है. ये होता है दोस्तों कॉन्फिडेंस, और इसे कहते हैं आत्मविश्वास. 21 धावा, 4 फलंदाज बाद झालेत संघटनेमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भाई पाटील मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. होय, आता भाईला भाईगिरी दाखवावीच लागेल, कारण की आता चांगलं क्रिकेट खेळावंच लागेल. धावा बनवायच्यात ना, या महत्वाच्या क्षणी चांगली बॅटिंग करायची आहे. या अनुषंगानं भाईला खेळ करावाच लागेल. संकेत सुतार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिला डॉट आला, तिकडे झेल सुटला होता, पण हरकत नाहीये. दुसऱ्याच बॉलवरती लगेच कमबॅक केला, आणि पुन्हा एकदा हा तिसरा चेंडू. तिसरा बॉल, अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आपण पाहतोय, ज्यानं सुरई गावाचा क्रिकेट सध्याच्या घडीला खूप चर्चेचा विषय आहे, आणि त्यातीलच चर्चेचा पहिला गोलंदाज ज्याला सातत्यानं आपण पाहतो, तो आपण पाहतो संकेत सुतार. सुसाट सुटलाय, चांगली बॉलिंग करतोय. समोरचा बॉल डान्सिंग डाऊन, पुढे सरसावत स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध भाई पाटीलच्या बॅटमधून भाईगिरी दाखवणारा षटकार. आणि याच दरम्यान अनिवार्य ग्रुप यांच्यातर्फे अमोल थळे यांच्यातर्फे 500 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. 8 गेंदें बची है और 36 रनों की जरूरत. स्लो ओवर 1 गेंद, उंगलियां फेरी थी, पेस को निकाल दिया था. अपनी उंगलियों का जादू, अपनी उंगलियों का करिश्मा दिखाते हुए शंको. चांगली बॉलिंग. इकडे मात्र संकेतनं षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक केलं, धावांचा वेग पूर्णपणे थांबवला. इकडे काय घडलंय, 7 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना इथे फटका तर खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, आणि पाहता पाहता तिथे मात्र एक धाव मिळाली, आणि एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना 28. या मॅचची स्थिती जर आपण पाहिली ना, तर येणारे शेवटचे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील, आणि 35 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 35 धावांची मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 6 गेंदे और 35 रन, बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन के करीब जरूर है, मगर दोस्तों ये ऐसा भी कारनामा अंजाम दे चुके हैं, ये आपने देखा होगा, सुना होगा, क्योंकि इसी तहसील में एक ऐसे खिलाड़ी है जिराड़ से बिलोंग करने वाला अभिषेक नाइक. उन्होंने 6 गेंदों में जब 36 रनों की जरूरत थी, तब बैक टू बैक 6 छक्के लगाकर मैच को जितवाया था. क्या यहाँ पे 6 गेंदों में 35 रन बनेंगे? सुमित भगत ने 6 गेंदों में जब 30 रनों की जरूरत थी, पहली गेंद बिंदी आई थी, 5 गेंदों में 30 रन थे, और सुमित भगत ने बैक टू बैक 5 छक्के लगाकर वो सनसनाटी विजय दिलाया था. विजय पाउले ने 6 गेंदों में 31 रनों की जरूरत थी, तो डिंगडोंग पुणे और एसपी मुंबई, इन दोनों टीमों में मैच जारी था, और वहां पे 6 गेंदों में 31 भी बनाए थे. तो क्या यहाँ पे 35 बन सकते हैं? जी हाँ, यहाँ पे देखिए बहुत ही बढ़िया शुरुआत की है गेंदबाज हिमांशु ने. हार्ड लेन गेंद जरूर थी, टप्पा खाने के बाद उछलती हुई ये गेंद तकरीबन कंधे की ऊंचाई तक स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले का एक अच्छा कनेक्शन जो होना चाहिए वो कनेक्शन अच्छा नहीं था,
मगर फिर भी यहाँ पे 1 रन तो मिलेगा, मगर एक रन से काम नहीं बनेगा। 5 गेंदें और 34 रनों की जरूरत। 5 बॉलमध्ये 34 धावा, तेवढंच जास्तीचं काही बाकी राहिलेलं पाहायला मिळत नाहीये या मॅचमध्ये। अगदी महत्त्वाच्या क्षणी आपण जर पाहिलं तर धावा थांबवल्या गेल्यात। हिमांशू पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, चांगला रीतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अप्रतिम दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। डॉट बॉलची संगता हळूहळू का होईना अगदी विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना टीम पाहायला मिळते की काय। जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली हा संघ। फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय, मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध स्ट्रोक खेळला हुसेन तिकडे। चांगली फिल्डिंग आपण पाहतोय। आसिफभाई दांडेकर यांची 1 पावलं मात्र आपण पाहिलं तर थारच्या दिशेने। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि अपने दिल को समझाना पड़ता है। मराठी में बहुत ही खूबसूरत कहा गया है किसी ने कि मनाने मनाला मनोमन मनवलं। घरत ने अपने दिल को समझाया कि मुझे 10 रन नहीं देने हैं। नितिन भूरे का वो जबरदस्त ओवर रहा, उसके बाद जो इस मैच का फैसला करने वाला ओवर था ना, वो पार्थ घरत का था। 1 गेंद और 1 रन की जरूरत थी। वहां पे अगर 1 रन आता तो +5 होते, मगर हुए -5, यानी 10 रनों का वहां पे घाटा हुआ और वहां से आत्मविश्वास पूरी तरीके से खोते हुए नजर आए। और आखिरकार ये देखिए पूरी तरीके से शिकंजा कसा है गेंदबाजी करने वाली टीम ने। दरम्यान या ठिकाणी परहूर ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच महोदय आदरणीय प्रफुल्लजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठीच गोड आहे, कारण आजचा दिवस त्यांचा वाढदिवस आहे आणि बर्थडे बॉय अर्थात प्रफुल्लजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी मुख्य मंचाकडे आगमन होते। मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। आणि सन्माननीय आसिफभाई दांडेकर, जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोळी संघाचे संघनायक यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक आलेलं आहे। आणि हे पारितोषिक आपण पाहतोय की आमचे समालोचक आणि त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक दरणे गुरुजी यांना आहे। प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। मी सन्माननीय आसिफभाई दांडेकर यांचे अगदी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि हा सामना आपण पाहतोय त्यांच्या संघानं जिंकलेला आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय आणि वळतोय मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे। धन्यवाद। नक्कीच आता सामनावीर आपण पाहणार आहोत की नक्की या सामन्यातील कोण सामनावीर आहे, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी परहूर ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच महोदय आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे असे सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। दरम्यान सन्माननीय आमदार महोदयांवरती भरभरून प्रेम करणारे त्यांचे सहकारी, त्यांचे चाहते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि साऱ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। आणि हे देखील आपण सारेच जण या मुख्य मंचावरून पाहतो आहोत, अनुभवतो आहोत। आणि मी सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की प्लीज आपण मंचावरती यावं आणि मंचावरती आपण विराजमान व्हावं। यासिन सर। येस, आपण मॅन ऑफ द मॅच या खेळाडूची घोषणा करणार आहोत। नो डाऊट मॅन ऑफ द मॅच, ज्याने खऱ्या अर्थानं धावसंख्येला आकार दिला। फक्त 18 चेंडू, त्यामध्ये 4 षटकार, 2 चौकार मध्ये आपल्याला पाहायला मिळाले। तो 18 चेंडूमध्ये 42 धावांचा रतीब ओतणारा सामनावीराचा मानकरी ठरलाय फहद कलबस्कर। अभिनंदन फहद कलबस्कर। आणि आता मुख्य मंचावरून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की या ठिकाणी सन्मान्य सरपंच महोदय परहूर ग्रामपंचायत आदरणीय प्रफुल्लजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत तथा सन्मान आणि आजच्या या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्तानं त्यांना या मंचावरून सदिच्छा शुभेच्छा दिल्या जात आहेत। सन्मान्य आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते